नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर स्वामींचं नाव घेऊन सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. तर माझ्या आयडी ना आज व्हिडिओ बनवायचा एक मुद्दा आहे की माझ्या चॅनलला आहे ना या वैशाली लाईफस्टाईल मराठी कन्या या चॅनलला आहे ना स्ट्राईक बसला आहे. तर लाईव्ह वगैरे काही चालू होत नाही आहे. तर कशामुळं स्ट्राईक बसला आहे ते काहीच नाही माहिती, पण असं मेलमध्ये आलं आहे की चाइल्ड सेफ्टी. तर मी असं काहीच केलं नाही की लहान मुलगा आला नाही किंवा काहीच नाही आलं. मी सकाळी उठल्यावर आता हे सकाळी शूट केलेलं आहे. सकाळी उठले आणि लाईव्ह चालू केली होती. बाहेर ठेवली होती लाईव्ह. मी रोजच ठेवीत असते बाहेर, मोकळं वातावरण असं दिसण्यासाठी लाईव्ह चालू करून ठेवत असते. लाईव्ह चालू करून ठेवली आणि 7 वाजता लाईट गेली. 7 वाजता लाईट गेली म्हणून मी ते बंद केलं आणि घरात आले. तर घरात स्वयंपाकाला लागले होते. पीठ मळून ठेवलं होतं आणि रोजच मी ना स्वयंपाक करताना पण लाईव्ह घेत असते. तिथं किचन वाट्यावर मोबाईल ठेवते आणि लाईव्ह घेत असते. तर नेहमीप्रमाणे मी स्वयंपाक करता करता लाईव्ह चालू केली. तर माझी लाईव्ह 2च मिनटात बंद झाली आणि डायरेक्टली मला मेल आला की स्ट्राईक पडली आहे, चाइल्ड सेफ्टी म्हणजे लहान मुलांची सेफ्टी, की तुमचं वय 13 वर्षाच्या खाली आहे, 13+ नाही आहे, असा मेल आला. स्ट्राईक पडली. तर त्या मेलमध्ये असं पण लिहिलेलं होतं की तुमचं चॅनल आहे ना कायमचं पण बंद पडू शकतं किंवा चालू झालं तर चालू पण होऊ शकतं आहे. तर मला माहीत नाही आता माझ्या चॅनलवर लाईव्ह चालू होती किंवा नाही होत. तोपर्यंत मी चॅनलवर आहे ना शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर स्वामींच्या मनात असेल तर माझं नक्कीच चॅनल परत चालू होईल. आणि का झालं, कसं झालं, मी आता पुढं काय होतं आहे हे पण मी तुम्हाला रोज सांगत जाईल. तर आज सकाळीच माझं चॅनलवर स्ट्राईक पडलं आहे. तर मी त्यानंतर आहे ना ते बोलले तुमचं गव्हर्मेंट ID म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स असेल तर अपलोड करा. मी एकदा दुपारी केलं होतं पण दुपारी ते फेल झालं. परत मी संध्याकाळी घरी आल्यावर परत अपलोड केलं तर ते अप्रूव्हल सक्सेसफुल असं आलं आहे. आता माहीत नाही, तरी पण त्यांनी मेलमध्ये अजून काहीच मेन्शन नाही केलं की कधी चालू होणार कधी नाही. पण मी मेल बार चेक करते तर त्यात असं आहे की तुमची ID परमनंटली पण जाऊ शकते. तर माहीत नाही आता स्वामींच्या मनात काय आहे, पण सध्या तरी माझ्या चॅनलवर स्ट्राईक पडला आहे की चाइल्ड सेफ्टी म्हणून. तर हे तर मी काहीच केलं नव्हतं. माझ्या घरात लहान मूल पण नाही आहे. तर काहीच नाही आहे. तर हे संध्याकाळ झाली होती. मूड तर कशाचाच नव्हता. ह्यो अगोदरचाच व्हिडिओ आहे, तोच मी त्याला व्हॉईस ओव्हर देऊन टाकत आहे. कारण माझी इच्छा पण नाही राहिली आता, कारण मी खूप कष्ट घेतलेलं आहे. माझे 2000+ सबस्क्रायबर झालेले आहेत. तर आज माझा ह्यो 4-5 दिवसापूर्वीचा व्हिडिओ शूट केलेला आहे. माझं बिलकुल आज मन नव्हतं याला व्हॉईस ओव्हर पण देण्याचा, कारण ह्या चॅनलला एवढे कष्ट घेतलेले मी, खूप जास्त कष्ट घेतलेले, आणि ह्या चॅनलवर असं स्ट्राईक पडलं. मला खूप वाईट वाटतं आहे. खूप जास्त माझं मन दुखलं आहे. मला काय करावं ते पण सुचत नाही आहे. तर बघू आता काय होतं आहे काय नाही. परत लाईव्ह चालू होती किंवा नाही होत, चॅनल बंद होतो आहे चालू होतं आहे, काहीच आयडिया नाही आहे मला. तर पण मी प्रयत्न तर करतच राहणार आहे. तर संध्याकाळची वेळ होती, घरी चालले होते मी. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मुलगा घ्यायला आला होता. आम्ही घराकडे चाललो होतो. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं. अगोदरच सांगितलं आहे, हा व्हिडिओ आजचा नाही आहे, 4-5 दिवसापूर्वीचा आहे. तिकडं पलीकडं लाईट दिसते, तिकडं आमचा मळा आहे. एवढं रोज मी चालत जाते पाय. पण आज जेव्हा एडिट करते तेव्हा म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे. आज किती तारीख आहे? 17 तारखेचा. 17 तारखेला माझ्या ना लाईव्हवर स्ट्राईक पडलं आहे चॅनलवर. आता माहीत नाही हे कधी चालू होतं आहे का नाही होत, मला काहीच आयडिया नाही आहे. सध्या तरी मी हा व्हिडिओ कंटिन्यू करते. थोडे शॉर्ट व्हिडिओ पण टाकत जाईन, लाँग व्हिडिओ पण टाकत जाईन. आता जे व्हायचं आहे ते स्वामींच्या हातात आहे, आपल्या तर काहीच हातात नाही आहे. पण खूप जास्त मेहनत घेतलेली मी या चॅनलसाठी. दिवसरात्र मी झटलेली आहे. मला वेळ नव्हता भेटत, तरी पण मी व्हिडिओ काढणं, लाईव्ह घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या हे फक्त मलाच माहिती आहे. आत्ता सध्या तरी मी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स होतं माझ्याकडे, ते अपलोड केलं आहे. आता त्यांनी ॲप्रूव्हलचा म्हणून मेल आलेला आहे मला. तर आता पुढची प्रोसेस काय होईल हे मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आत्ता तरी म्हणजे ते जर झालं नाही तर माझा पूर्ण चॅनल पण जाऊ शकतो आहे. आणि ते आधार कार्डनं, पॅन कार्डने जर माझं झालं तर चॅनल परत चालू पण होऊ शकतो आहे. असं 2 दगडावर माझे हात आहेत सध्या.
पण मला याबद्दल काहीच कल्पना नाही की चालू होणार की बंद होणार, कोणत्याच गोष्टीवर मी कन्फर्म नाही आहे. तर सध्या तरी खूप वाईट वाटत आहे. वाईट तर नाही म्हणता येणार, पण यातून पण नक्कीच काहीतरी शिकवण असेल, हा स्वामींचा काहीतरी संदेश असेल. नक्कीच यापेक्षा पण काहीतरी चांगलं घडणार असेल, असं तरी मला वाटतं आहे. तर घरी आले होते मी, स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामी असे आहेत की माझ्या लाईफमध्ये ना सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजेच माझे स्वामी आहेत. तर घरी आले होते. तर माझा भाऊ आत्ता मनालीला गेला होता फिरायला. तर त्याने मला मुलांना काही वस्तू आणल्या होत्या, त्या तर तुम्हाला दाखवते. तर माझ्यासाठी बॅग आणल्या होत्या, कारण मला आहे ना खूप जास्त बॅग आवडतात. बॅग आणि चप्पल मला खूप जास्त आवडतात. तर त्याने माझ्यासाठी बॅग्स आणल्या होत्या. मुलाला पण त्याने गाडीला किचन आणलं होतं.